प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक स्वागत। आज आपण विरोधी पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक काल जी सर्वसाधारण सभा झाली त्या सभेच्या अनुषंगाने नगर परिषदेचे जे विषय आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने आपण आज पत्रकार परिषद घेत आहोत। मी आपणास सांगू इच्छितो की काल जी सर्वसाधारण सभा झाली ही सभा 22 तारखेला होणार होती, पण त्या दिवशी 28 तारखेला होणार होती। त्या दिवशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वारल्यामुळे ती सभा तहकूब करून ती काल घेण्यात आलेली आहे। या सभेचा अजेंडा देण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी आमच्या प्रत्येक नगरसेवकापाशी आले होते, परंतु आम्ही अजेंडा घेतला नाही। अजेंडा न घ्यायचं कारण आम्ही सीओ साहेबांना या जो अजेंडा आहे या ज्या सर्वसाधारण सभेमध्ये जो अजेंडा ठेवलेला आहे विशेष सभेमध्ये या सभेसाठी आम्ही मुख्याधिकाऱ्यांना एक विशेष टिप्पणी असते, आम्ही त्या टिप्पणीची मागणी केलेली आहे। मी माझ्या पत्रकावर गटनेत्याच्या ह्याच्यावर 5 नगरसेवकांना सही करून त्यांना टिप्पणी मागणी केली आहे। या लोकशाहीमध्ये सर्व नगरसेवकांना टिप्पणी देणं आवश्यक आहे, परंतु मुख्याधिकाऱ्यांनी त्याला दाद दिली नाही। काल सभा असताना काल सभेच्या अगोदर सुद्धा आम्ही 1-2 तास जाऊन त्यांच्या कॅबिन मध्ये बसले असताना सुद्धा त्यांनी आम्हाला टाळाटाळ केली आणि त्या सभेमध्ये देतो म्हणजे त्या सभेमध्ये आम्हाला काय टिप्पणी दिली नाही। काल सर्वसाधारण सभेमध्ये काही असे विषय होते की त्या जुन्या विषयामध्ये आम्हाला माहिती नव्हती, त्या टिप्पणी आधारे आम्हाला सविस्तर माहिती अपेक्षित होती, त्या माहितीच्या आधारे आम्ही तिथं भांडलो असतो। काल सकाळीच आम्ही सगळ्यांनी 3-4 जाऊन काल नगरपालिकेची स्वच्छता आहे या स्वच्छतेबाबतीत तुळजापूर शहरामध्ये बोजवारा उडलेला आहे। या तुळजापूर शहरात स्वच्छता होत नाही म्हणून आम्ही काल त्या जी कंपनी जे टेंडर दिलेलं आहे समृद्धी म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीचा जो इथं स्वच्छता निरीक्षक आहे भोसले म्हणून तो भोसलेला घेऊन आम्ही काल बसलो होतो। काल रजिस्टर चेक केलं तर त्या रजिस्टरवर फक्त 50 ते 55 लोकांच्या स्वाक्षऱ्या, त्यामध्ये गटार काढण्यासाठी 4, झाडण्यासाठी 12 आणि बाकीचे सर्व कचरा गोळा करण्यासाठी लोक होते। तर पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी त्यांना विचारू इच्छितो की आपल्या तुळजापूरची लोकसंख्या ही 46,000 आहे आणि येणारी अवरेज यात्रा फ्लोटिंग पॉप्युलेशन हे 50,000 आहे, म्हणजे सर्वसाधारण 1 लाख लोकसंख्येचं गाव हे 50 ते 55 लोक साफ स्वच्छता करू शकतात का, हा माझा त्यांना प्रश्न आहे। आज 2 ते 3 महिने झालं गावामध्ये प्रत्येक ग्रुपवर मला वाटतं आपण पत्रकार असताल त्या ग्रुपवर कुठल्या ना कुठल्या भागातला कचरा, कुठल्या ना कुठल्या भागातली गटार वाहती आहेत, संडास चेकअप आहेत, ड्रेनेज चेकअप आहेत, ह्या सगळ्या बाबी आपल्याला दिसत असताना सुद्धा आमचं असं मत आहे, आम्ही तर विरोधी पक्ष आहेत, जनतेनं आम्हाला आज विरोधी पक्ष म्हणून निवडून दिलेला आहे, विरोधी पक्षाची आम्ही ठोस भूमिका बजावणार, परंतु आम्हाला तुमच्या जो लोकशाहीचा 4था स्तंभ आहे पत्रकारिता, आम्हाला तुमच्या साथीची गरज आहे। ज्यावेळेस आपण दोघं मिळून काम करू त्यावेळेस हे सत्ताधारी योग्य दिशेनं आणि तुळजापूर शहराचा विकास करण्यासाठी काम करतील अशी माझी आशा आहे। परंतु आता काल आम्ही सकाळी गेले असताना 55 लोकांच्या तिथं आम्हाला त्या ह्याच्यावर हाजरी दिसली, तर 55 लोकांवर गावाची स्वच्छता होणार का? आज गेली मला वाटतं निकाल लागला 21 तारखेला, आज 42 दिवस झालं। 42 दिवसामध्ये आज यांचा प्रभाग क्रमांक 10, माझा प्रभाग क्रमांक 9, अक्षयभैयाचा प्रभाग क्रमांक 8, आज या 3 प्रभागामध्ये एकही व्यक्ती गटार काढण्यासाठी अजून आलेला नाही। मग आज या प्रभागामध्ये विरोधी पक्षाचे नगरसेवक निवडून आले म्हणून मुख्याधिकारी साहेब आणि जे पीठासीन अधिकारी आहेत हे काम करू देत नाहीत का? आणि जर ह्या समृद्धी जी स्वच्छता करणारी कंपनी आहे ही कंपनी जर आपलं गाव स्वच्छ करू शकत नाही, मला वाटतं गेली 7 ते 8 वर्ष झालं याच कंपनीला ठेका दिलेला आहे। मागे याच्यावर या ठेकेदारावर आरोप पण झालेले आहेत की बाबा ही स्वच्छता करत नाही आणि ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे। ह्या कंपनीचे जावाई लाड मुख्याधिकारी कशामुळे पुरवत आहेत हे आम्हाला समजत नाही। जर ही कंपनी
स्वच्छता करू शकत नाही तर ही कंपनी ब्लॅकलिस्टेड करावी आणि रिटेंडर करावं ही आमच्या सर्वांची मागणी आहे. दुसरा असा विषय आहे की आमच्या नगरसेवक रणजित भैया इंगळे, अक्षय भैया परमेश्वर आणि आनंदजी जगताप यांनी आपल्या प्रभागामधील काही मागण्या या सर्वसाधारण सभेच्या पटलावर घ्यावा अशा त्यांनी मागण्या केल्या होत्या. आमचे आनंदजी जगताप आहेत यांनी उद्यान ओपन पेस मुलांचे खेळाचे मैदान प्रभाग क्रमांक 10 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, चालण्याचा ट्रॅक व वृक्षारोपण, स्वच्छता, सौंदर्यीकरण, खुल्या भूखंडाचा तपशील, ज्या आमदार नरेंद्र बोरकर साहेबांच्या घरासमोर जो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे, लोहिया मंगल कार्यालय समोरील जो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे, शांतीसागर शाळेसमोरील जो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे, ही जी मागणी आहे ही आपण त्यांना 1 जानेवारी 2026 या दिवशी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष या दोघांनाही मागणी दिलेली आहे. तरी सुद्धा त्यांनी या जो काल सर्वसाधारण सभेचे मला वाटतं 1 वर्षाचे त्यांनी 87 विषय घेतलेले आहेत. त्या विषयामध्ये आमच्या नगरसेवकाचा एकही विषय घेतलेला नाही. तरी याचा आम्ही निषेध करतोय. लोकशाही वाचवण्यासाठी तिथल्या लोकांनीही सत्तेतल्या नगराध्यक्षाला आणि विरोधातल्या नगरसेवकांना सुद्धा मतदान केलेलं आहे. तरी तिथे राहणारे लोक हे तुळजापूर शहरामध्येच राहतात. तर सर्वांगीण विकास तुळजापूर शहराचा समतोल त्या नगराध्यक्षांनी तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी सर्वांनी बघणं अपेक्षित आहे. तसंच आमचे रणजितजी इंगळे यांनी यांच्या प्रभागामधील विषय दिले, नागरी सुविधाबद्दल विषय दिले होते. हा विषय त्यांनी 2 फेब्रुवारी म्हणजे त्या सभेच्या सकाळ दिवशी दिला होता, संध्याकाळी दिला होता आदल्या दिवशी की बाबा पुढच्या पटलावर आता ह्या सर्वसाधारण सभेत आमचे विषय घेत नाहीत, किमान पुढच्या सर्वसाधारण सभेत आमचे 30-40% विषय यावे ही आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. त्यांचे विषय आहेत सुवर्णेश्वर गणेश मंदिरापासून ते शहापूर यांच्या घरापर्यंत नाली व सिमेंट रस्ता करण्याबाबत पंढरपूर गल्लीमध्ये, मगरबोळ येथील नालीची व्यवस्था सिमेंट रस्ता करणे, नाईकवाडी बोळ येथे नालीची व्यवस्था सिमेंट रस्ता करणे, लक्ष्मण बिशे कमानवेस मधील विठ्ठल इंगळेच्या घरापर्यंत रस्ता व नाली करणे, जव्हार चौक ते मध्ये रसाळांच्या घरापर्यंत रस्ता व नाली करणे, बाबासाहेब मोगरकर ते मध्ये हांगरकर सुजय हांगरकरचं घर यांच्यापर्यंत रस्ता व नाली करणे, प्रभाग क्रमांक 7 मधील तातडीमध्ये आज किती महत्वाची बाब आहे. स्वतः नगरसेवक आहेत. मागील 5 वर्षात त्यांच्या पत्नी नगरसेवक होत्या. आज त्यांना त्यांच्या या ह्याच्यावर मागणी करावी लागती की तुळजापूर शहरामध्ये माझ्या प्रभागातील नाली काढण्यात यावी, कचरा उचलण्यात यावा, स्वच्छता करण्यात यावी. याच्यापेक्षा मोठी बाब किती आहे सांगा. म्हणजे आज नगरसेवकाचं काम आज मुख्याधिकारी करू शकत नाहीत किंवा आज ती समृद्धी कंपनी करू शकत नाही, तर सामान्य नागरिकाचे या तुळजापूर शहरामध्ये काय हाल होत असतील हा आपण त्यांना मुख्याधिकारी आणि नगर अध्यक्षांना प्रश्न विचारावा ही माझी अपेक्षा आहे. तसेच आर्य नूतन मंडळ येथील रघु निकाम दुकान ते खाली कुमार वाघमाऱ्यांचं बोळ आहे त्या घरापर्यंत नाली करणे, या नाली करण्यासाठी तिथं नागरिक शेटे आणि वाघमारे हे 2 वर्ष झालं वारंवार मुख्याधिकाऱ्याला अर्ज देतात. अर्जुन साळुंके या तिघांनी वारंवार अर्ज केलेले आहेत, तरी आज तागायत तिथं नाली नाही. त्या नालीमधून झरा वाहत आहे, पाणी वाहत आहे, त्या पाणी त्यांच्या लोकांच्या घरामध्ये जात आहे. आरे चौक येथील रवी पाठक यांचं बोळ आहे, तिथं घुशीनं पूर्ण ते गटारी आणि तिथं निस्तानाभूत केलेले आहेत. त्या पाटकाच्या बोळामध्ये गटार करणे यांनी मागणी केलेली आहे. तसेच काल आमचे अक्षय भैया परमेश्वर, आनंदजी, मी आणि रणजितजी काल चौघांनी जाऊन हे बघितलेलं आहे त्या स्वच्छतेच्या ह्याच्याबद्दल. तर ते एक निवेदन दिलेलं आहे आम्ही काल त्याबद्दल की बाबा ही जी संस्था आहे याचा जावायलाड का चालू आहे. वेळोवेळी अर्ज देतो आम्ही सर्वजण. तर आपल्या माध्यमातून आपण मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना प्रश्न विचारावे की तुळजापूर शहर कधी स्वच्छ होणार आहे. आणि हे जे विषय आहे तुम्हाला पत्रक देतोय, या 8 दिवसांमध्ये जर गाव स्वच्छ करण्यात आलेलं नाही, करण्यात नाही आलं तर आम्ही सर्वजण विरोधी पक्षातले नगरसेवक, आमचे महाविकासाचे सर्व कार्यकर्ते आम्ही नगर परिषदेमध्ये कचरा टाकून ज्या भागात कचरा साचलाय
तो नगर परिषद मुख्याधिकारी नगराध्यक्षांच्या टेबलवर कचरा टाकून आम्ही तीव्र आंदोलन करणार. हे आपल्या समोर लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही ग्वाही देत आहे. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.